नमस्कार, मी आपला होस्ट आहे दोस्त धनराज भुरके। फोटोशॉप मराठी ट्युटोरियलमध्ये आपलं स्वागत करतो। मित्रहो, आज आपण पाहणार आहोत एखाद्या इमेजमधून बॅकग्राऊंड कसं नाहीसं करायचं, म्हणजे रिमूव्ह करायचं। तर सर्वप्रथम ज्या इमेजमधून आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं ती इमेज आपल्याला अडोब फोटोशॉपमध्ये ओपन करावी लागणार आहे। त्यासाठी फाईल ओपन केल्याच्या नंतर एक अशी विंडो ओपन होईल। ही विंडो ओपन करण्यासाठी तुम्ही Ctrl+O हे शॉर्टकट की वापरून सुद्धा विंडो ओपन करू शकता। अशी विंडो ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला तुमची इमेज निवडायची आहे, कोणती आहे ते। हे मी माझी इमेज डेस्कटॉपवर सेव्ह केली होती, ती ओपन करतोय मी। हे बघा, विशाल नावाने सेव्ह आहे। ही इमेज ओपन करतोय। ही इमेज माझ्या मित्राची आहे। तर आता आपल्याला या इमेजमधून बॅकग्राऊंड नाहीसं करायचं, म्हणजे रिमूव्ह करायचं आहे। त्यासाठी आपल्याला क्विक सिलेक्शन टूल निवडायचं आहे। हे क्विक सिलेक्शन टूल निवडलेलं आहे आपण। बघा, आधी हा अँकर होता। क्विक सिलेक्शन टूल निवडल्याच्या नंतर एक ब्रश आला गोल साईजचा। क्विक सिलेक्शन टूल निवडण्यासाठी शॉर्टकट की आहे W। हे बघा, इथून 4 नंबरचा टूल आहे। एखाद्या वेळेस हा मॅजिक वॅन टूलच्या रूपामध्ये पण राहू शकतो। तो क्विक सिलेक्शन टूलमध्ये रूपांतर करण्यासाठी त्याचं आपण इथं मॅजिक वॅन टूलवर जाऊन राईट क्लिक करून क्विक सिलेक्शन टूल घेऊ शकता। जर क्विक सिलेक्शन टूल असेल तर चांगली गोष्ट आहे। हे बघा, आता आपल्याला हे सिलेक्ट करायचं आहे। या ब्रशची साईज जरा लहान झालेली आहे, ती ब्रश साईज थोडी मोठी करणार आहे मी। ब्रश साईज मोठी लहान करण्यासाठी आपण ब्रॅकेट कीचा वापर करणार आहोत। हे बघा, ब्रश साईज मी वाढवून घेतोय। ठीक आहे, एवढी। तर एक मी रफ सिलेक्शन करत आहे। बघा, हे सिलेक्ट करतोय मी, सिलेक्ट होत आहे। एक रफ सिलेक्शन करून घेऊया आपण। तर एक हे रफ सिलेक्शन झालेलं आहे, पण काही ठिकाणी सिलेक्शन झालेलं नाहीये। थोडं मी झूम इन करून दाखवेल तुम्हाला, म्हणजे मोठं करेल। हे बघा, हा हाताचा भाग आहे इकडच्या उजव्या हाताचा, तो आलेला आहे। त्यासाठी ब्रश साईज आपण थोडी लहान करूया। हे बघा, ठीक आहे। तर एक आपण सिलेक्शन करून घेऊया। हा इथलचा पण भाग थोडा राहिला होता, हे पण घेऊया। आणि कुठे राहिला आणखी? हा, इथे राहिला होता कानाजवळ बाळीचा। तर हे पण भाग सिलेक्ट केलेला आहे। आणि हा थोडा केसाचा भाग राहिला होता, इथे थोडी ब्रश साईज आणखी लहान करावी लागेल आपल्याला। हे ब्रश साईज, हे बघा, एखाद्या वेळेस तुमचं असं बाहेर जाऊ शकतं, त्यासाठी तुम्ही Ctrl+Z दाबून सुद्धा बरोबर करू शकता। हे बघा, Ctrl+Z अंडू, Ctrl+Z दाबल्याचं झालेलं आहे। पण एखाद्या वेळेस जर तुम्हाला आता बाहेर गेला तर इथे बघा, हे प्लस मायनस ब्रश आहेत। बघा, हे मायनस घेऊन आपण जेवढं आपल्याला पाहिजे तेवढंच ठेवू शकतो। हे बघा, मायनसच्या याच्याने क्लिक करतोय, म्हणजे सिलेक्शन आपलं हटत चाललेलं आहे। तर ठीक आहे, पुन्हा प्लसवर क्लिक करून। तर हे आपलं रफ सिलेक्शन सध्याला झालेलं आहे। तर यानंतर याच्या पुढची स्टेप आहे आपल्यासाठी रिफाईन एज। रिफाईन एज वर क्लिक करण्यासाठी हे बघा, हे सिलेक्ट नंतर इथे आहे रिफाईन एज म्हणून ऑप्शन आहे हा। हे बघा, आणि रिफाईन एज निवडण्यासाठी दुसरी एक पद्धत आहे। हे इमेजवर राईट क्लिक करून 4 नंबरचा जो ऑप्शन येणार आहे हा रिफाईन एजचा आहे। आणखी त्यासाठी शॉर्टकट आहे Alt+Ctrl+R। नेहमी शॉर्टकटचा वापर करत जा। शॉर्टकटचा वापर केल्याने तुमचं काम लवकर होणार आहे। तर हे मी रिफाईन एजवर क्लिक केलंय। रिफाईन एजवर क्लिक केल्याच्या नंतर हे बघा, बॅकग्राऊंड नाहीसं झालेलं आहे। पण तुमचं जर असं बॅकग्राऊंड नाहीसं झालं नसेल तर तुमचा ह्यू पॅनल जे आहे, ह्यू मध्ये हा मार्चिंग अँड सिलेक्ट असेल तेव्हा असं दिसणार आहे तुम्हाला। पण हे असं दिसल्यानंतर तुम्ही व्ह्यू मध्ये जा आणि तिथून ऑन लेअर सिलेक्ट करा। ऑन लेअर सिलेक्ट केल्या तुमचं बॅकग्राऊंड नाहीसं होणार आहे। पण आपण जर या इमेजला चांगल्या प्रकारे बघितलं तर याचे जे कोपरे आहेत ते एकदम स्मूथ आणि क्लीन नाहीत। त्यासाठी इथे आपल्याला स्मूथ करण्यासाठी ऑप्शन पण दिलेला आहे रिफाईन एज मध्ये। इथे आपण स्मूथ करून घेऊया, फेदर देऊया। हे थोडं स्मूथ करूया। स्मूथ केल्यानंतर बघा, इथे लगेचच फरक पडलेला आहे। आणि त्यानंतर थोडा फेदर वाढवूया। फेदरचा माझा आवडता आकडा आहे 1.5। मी नेहमी 1.5 वापरतो फेदर देण्यासाठी। आणि आता एक चांगलं सिलेक्शन तयार झालेलं आहे। पण इथे केसाजवळ बॅकग्राऊंड दिसतंय, त्यासाठी हा रिफाईन एज मध्ये गेल्यानंतर हा जो ब्रश येतोय, हा ब्रश आपण केसावर लेफ्ट क्लिक करून ड्रॅग करणार आहोत। नेहमी लेफ्ट क्लिक करून ड्रॅग केल्याच्या नंतरच इफेक्ट होईल। तुम्ही जर कोणतेही क्लिक न करता जर फिरवत असाल तर काही फरक पडणार नाही। बघा, आता हे लेफ्ट क्लिक करून जेव्हा मी फिरवलंय तेव्हा फक्त केस राहिलेला आहे, बाकी सर्व बॅकग्राऊंड निघून गेलेलं आहे।
आणि हा आता इथे थोडं डार्कनेस कमी आहे केसाच्या कोपऱ्यामध्ये, तर आपण कॉन्ट्रास्ट थोडा वाढवूया. हे बघा, हे कॉन्ट्रास्ट वाढवल्याच्या नंतर एक चांगलं क्लीन सिलेक्शन झालेलं आहे. आणि चांगल्या प्रकारे हे बघा, हा जो खांद्यावर थोडा काळा भाग दिसतोय यासाठी हा रिफाईन एज ऑप्शन आहे. थोडं एज कमी करूया, म्हणजे तो काळा भाग बघून घ्या तुम्ही, जसं तुमच्या इमेजवर अवलंबून आहे किती काळा भाग येतो, किंवा कधी कधी वेगवेगळ्या कलरचा भाग येतो, हिरवा, पिवळा, लाल. तर हा ठीक आहे, सध्याला काळा भाग कमी झालेला आहे. तर आपण चारी स्मूथ फेदर ह्या कॉन्ट्रास्ट आणि शिफ्ट एजचा वापर केलेला आहे. तर हे आपलं एकदम क्लीन आणि नीट सिलेक्शन झालेलं आहे. तर यानंतर आता आपल्याला शेवटची स्टेप आहे, याचा आउटपुट कोणत्या रूपामध्ये पाहिजे तुम्हाला. हे बघा, आउटपुटचं आहे खाली, आउटपुट 2 पण ऑप्शन आहे. तुम्हाला इथे ऑप्शन आहेत, सिलेक्शन आहे, लेअर मार्क्स आहे, न्यू लेअर आहे, न्यू लेअर विथ लेअर मार्क्स आहे, न्यू डॉक्युमेंट आहे, न्यू डॉक्युमेंट विथ लेअर मार्क्स आहे. तर यापैकी आपण न्यू लेअर विथ लेअर मार्क्स निवडूया, म्हणजे एक नवीन लेअर तयार होणार आणि तुमची जे पहिली जे इमेज आहे ती जसाच तशी राहणार आहे. तर हे बघा, न्यू लेअर विथ मार्क्स घेऊन ओके दाबतो. तर ह्या आपला लेअर पॅनल जो आहे उजव्या साईडला, इथे बघा 2 लेअर झालेले आहेत. आधी एकच लेअर होती, हे बघा 2 लेअर. हा वरची जे लेअर आहे ती आपण आता काम केलेली आहे. हा लेअर मार्क्स सोबत आलेला आहे, हा लेअर मार्क्स सोबत आलेला आहे ते. बऱ्याच जणांना लेअर मार्क्स बद्दल माहिती नसेल, तर यानंतर मी एक एपिसोड करणार आहे लेअर मार्क्स बद्दल, एक ट्युटोरियल येईल आपला, त्याच्यामध्ये पूर्ण लेअर मार्क्स बद्दल माहिती राहणार आहे. तर ही बघा, आता ही आपली आधीची इमेज होती आणि ही नंतरची. ठीक आहे, तर तुम्हाला माझा हा ट्युटोरियल नक्कीच आवडला असेल अशी मी आशा ठेवतो. आणि माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. नवीन नवीन ट्युटोरियल घेऊन मी नेहमी प्रत्येक आठवड्याला एक नवीन व्हिडिओ येणार आहे तुमच्यासाठी. धन्यवाद.